त्या बाजूला आपल्या बाप्पाची जी ट्रॉली आहे ती आपण बाहेर काढतो म्हणजे उद्याच्या तयारीसाठी। तर मित्रांनो आता मी सध्या उभा आहे मुलुंडच्या राजाच्या मंडपाजवळ आणि मागे बघू शकता तुम्ही आपला मुलुंडच्या राजाची प्रतिमा जी आपल्याला 365 डेज म्हणजे 365 दिवस आपल्याला न विसरणारा एक स्मृती किंवा एक गणपतीचा फोटो आहे ज्याचा आशीर्वाद घेऊन डेली आपण आपले जे कामं आहेत ती करू शकतो। आणि आपल्या राईट साईडला आपला आहे आपला राजाचा मंडप। तर इथं देखील तयारी आहे। तर उद्या इकडे जल्लोष असणार आहे पूर्ण आणि आपली जी ट्रॉली आहे बाप्पाची ती राईट साईडला म्हणजे बाहेर काढली आहे कारण उद्या त्याच ट्रॉलीवरती आपले बाप्पा येणार आहेत। तर मित्रांनो आता या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहे संदेश शाहू। कुठे ये तर इथं आहे संदेश शाहू आणि या बाजूला आहे रोहन मालनकर। तर आपण या दोघांसाठी आणि पुढे आपल्याला मेहुल भेटणार आहे तर आपण चौघं यावर्षी जाणार आहोत आणि हा प्रवास स्टार्ट करूया। तर आता भेटूया व्हिडिओमध्ये मध्ये तर हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि एंडपर्यंत बघत राहा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ पुढे बघत असताना आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि एक जणांना शेअर करा। तर चला भेटूया मध्ये गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो आता वाजले 12:30 आणि आपण आहोत आता मुलुंडच्या राजाच्या मंडपाच्या बाहेर आणि इथं बघू शकता प्रत्येकजण एकदम आतुरतेने बाप्पाचं पहिलं रूप बघण्यासाठी आणि इथं आहे आपल्यासोबत मेहुल। बस मी एवढंच बोलीन की आम्ही बाप्पाला बघायला चाललोय, बाप्पाला घ्यायला चाललोय। आम्हाला खूप आवड आहे गणपती बाप्पाची। तर बघा आपण पुढे अजून वेळ बघूया पुढे काय। तर मित्रांनो आता आपण हा व्लॉग स्टार्ट करूया म्हणजे आता आपल्यासोबत आहे शाहू इथं हेल्मेट घालून रेडी आहे मोरया आणि इथं बाकीचे मेंबर्स आहेत पाठीमागे पूर्ण। तर चला रोहन मात्र बसला इथं 4 व्हीलरमध्ये कारण 2 व्हीलरवरती थोडं ॲडजस्टमेंट केलं आपण आणि आपल्यासोबत आता प्रवासामध्ये असणार आहे शाहू, मेहुल आणि बाळा। तर आपण 4 जण जाणार आहोत बाईकनी आणि बाकीचे आपल्याला भेटणारच आहेत मंडपामध्ये गणसंकुलमध्ये। भावी अध्यक्ष तावडे तर चला मित्रांनो स्टार्ट करूया आपली आजची जर्नी आणि आजचा ब्लॉग। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुलुंडच्या राजाचा। तर चला मित्रांनो आपण हा प्रवास स्टार्ट करूयात आणि भेटूया गणसंकुल आपल्या गणपतीच्या वर्कशॉप मध्ये। चला तर आता मित्रांनो आपण पोहोचलो चौकामध्ये। चौका म्हणजे आता हे समोरचा रोड दिसतोय तर इथेच आपला उद्या मुलुंडचा राजा जो आहे तो आल्यानंतर स्टॉप घेणार आहे। मग इथं आणल्यानंतर आपली जी मूर्ती आहे ती थांबवण्यात येईल। त्यानंतर मग इकडनं दुपारी 12च्या नंतर प्रवास आपला आगमन म्हणजे आपला चालू होणार आहे। तर आपण आता पोहोचलो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला। त्या बाजूला आपला स्वामींचा मठ आहे। तर मित्रांनो जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो की 2023ला मी स्टार्ट टू एंड हा व्लॉग बनवला होता तर त्याच व्लॉगचा एक रिकॅप तुम्ही एकदा पहिला बघून घ्या त्यानंतर हा व्लॉग आपण कंटिन्यू करूया। सो आपल्या बाप्पाचा मंडप आहे इकडे मुलुंडचा राजा। तो आता इथं हळूहळू गर्दी वाढते सो तो लावून इथं फुल एकदम पोरं एकदम तयारीमध्ये आहेत। पाणीचा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही सायनच्या ब्रिज खाली थांबलेलो आहोत। तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर आम्ही डायरेक्ट परेलला भेटू। धीराज 2023चा आणि मुलुंडला निघण्यासाठी एकदम रेडी। आता सकाळचा नाश्ता करून आपण निघाले पुढे। सकाळचे आता वाजले लगभग 6:15। परफेक्ट सकाळचे 8 वाजलेत आणि बाप्पाचे आगमन झाले मुलुंडमध्ये।
तर चला मित्रांनो, हा होता 2023चा फ्लॅशबॅक. परत रिटर्न जाऊया 2025मध्ये. तर मित्रांनो, आता विषय असा आहे की आपला जो बाप्पा आहे तो स्टार्टिंगला गणसंकुल वर्कशॉप आहे, तर त्यावरती जो आहे तो ट्रकवरती बसून येतो. तर तो जो ट्रक होता तो आपण येण्याच्या अगोदरच मंडपामधून निघाला आहे गणसंकुल वर्कशॉपसाठी. तर तो ट्रकसुद्धा आपल्याला भेटणार आहे पुढे या ब्लॉगमध्ये. तर त्या ट्रकवरती सुद्धा थोडी क्राऊड असते, तर ते सुद्धा या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. या बाजूला मेहुल आणि बाळा आहेत एका स्कूटीवर, आणि या बाजूला शाहू आणि मी आहे. तर चला प्रवास कंटिन्यू. तर मित्रांनो, बघता बघता आपण पोहोचलोय विक्रोली स्टेशनच्या अगदी बाजूला. हा विक्रोलीचा ब्रिज आहे. लेफ्ट साईडला कन्नावर नगर आणि राईट साईडला विक्रोली स्टेशन. फक्त आपण पोहोचलोय कामराज नगरला, आणि इथं बघू शकता गणपती दिसला कारखान्यामध्ये. तर आपण पोहोचला का अर्धा प्रवासामध्ये, म्हणजे गणसंकुल वर्कशॉपच्या पोहोचण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये आपण अर्धा प्रवास कंप्लीट केलेला आहे. जुन्या आठवणी 2023ला आपण इथे मागे थांबलो होतो. आपला विषय झाला होता साईड मिररचा. तर पाठीमागेच थांबलो होतो, साईड मिरर व्यवस्थित केला होता, आणि त्यानंतर मात्र आपला प्रवास कंटिन्यू केला होता. विजय असो. आता हे सुद्धा आपल्यासोबत प्रवासामध्ये पुढे पुढे चालले, आणि आपल्यासोबत होते बाळा आणि मेहुल, ते मागेच आहेत. तर ते आपल्या भेटतील गणसंकुल वर्कशॉप जवळ. तर आपण जाऊया पुढे थोडं. मित्रांनो, बघू शकता इथं एक गणपती दिसला आपल्याला प्रवासामध्ये जाता जाता. तर मित्रांनो, आपण आता पोहोचले परेल वर्कशॉपच्या बाहेर, जिथे 2025मध्ये आपला सर्वात मोठा गणपती म्हणजे चिंचपोकलीचा चिंतामणी या गणपतीचं आगमन झालं होतं. आणि समोरच बघू शकता एक दुसरा बाप्पा आपल्याला दिसलेला आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं हा साईनाथ नगरचा राजा असावा, कन्फर्म नाही बट असू शकतो. आपण पोहोचलो आता गणसंकुल म्हणजेच करी रोडला. इथं बघू शकता हा आपलं स्वागत आहे आपल्या लालबागमध्ये, आणि हा आहे करी रोड स्टेशनचा रोड, आणि हा राईट साईडलाच आहे गणसंकुल वर्कशॉप. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे रोहन, आणि आपण आता पोहोचलो गणसंकुल वर्कशॉपमध्ये. तर रोहन ॲक्च्युली पुढे आला होता आणि आपण मागून आलो होतो. तर रोहनने मला सांगितलं की गणपती ऑलमोस्ट रेडी झाला आपला मुलुंडचा राजा. तर मित्रांनो, इथं समोरच बघू शकता मुलुंडचा राजा, त्याची सजावट चालू आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आता गणसंकुल वर्कशॉपमध्ये, आणि माझ्या मागे आहेत नवकारेश्वर ब्रास बँड. तर ते सुद्धा माझ्यासोबत आले आपल्या मुलुंडच्या राजाचं आगमन आला. तर तुम्ही काय बोलणार? मुलुंडच्या राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया. तर हे होते नवकर ब्रास बँड जे मुलुंडचे आहेत, आणि उद्या मुलुंडच्या राजाचं आगमन आहे, तर ते सुद्धा उद्या असणार आहेत मानवंदना देण्यासाठी. आपला मुलुंडचा राजा जो आहे, जो पाठीमागे आता थोडी त्याची सजावट चालू आहे, तोपर्यंत आपल्यासोबत आता अजून एक मित्र श्रीकांत आपल्यावर आहे. श्रीकांत धुमाळ, जो गेले कित्येक वर्ष मुलुंडच्या राजामध्ये सहभागी आहे. भरपूर त्याचं योगदान असतं. अनेक वर्षापासून खूप तो मेहनत घेतोय आणि खूप काय करतोय तो. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी म्हणजे मुलुंडच्या राजासाठी आणि मंडळासाठी खूप मेहनत घेतली त्याने, आणि असे दरवर्षी त्यांनी मेहनत घ्यावीत राहावी आणि असं त्याला यश मिळत राहावं. आता त्याला एक छोटा अंडू पण झालाय तो पण काही वर्षांनी मंडळात सहभागी होईल. तर मित्रांनो, आता जोपर्यंत मुलुंडच्या राजाची निघायची तयारी चालू आहे, बाप्पाला सजवण्यात येत आहे, तोपर्यंत मी आलो होतो पुढे.
तर बघू शकता खूप साऱ्या मूर्ती ज्या आहेत त्या उद्या निघणार आहेत. इथे एक बाप्पा आहे त्याला झाकलेलं आहे. मूर्त्यांचं नाव रिव्हील नाही करणार. आणि या बाजूला बघू शकता एक आणखी मूर्ती आहे. जवळजवळ मला वाटते 5 ते 6 कलाकार इथं उभे आहेत बाप्पाला सजवण्यासाठी. तर आता मित्रांनो आपला बाप्पा जो आहे तो आता ट्रकवरती बसवतो आपण. वाजले तिथं 2:15. बाप्पा आपला विराजमान होतोय ट्रकवरती. तर या बाजूला आपल्या बाप्पाच्या मागे जी प्रबळ असते तर ती आलेली आहे. आहे आपल्या मुंबईच्या राजाचा गेट. आता पुढे आपण जाऊया. तिकडे आपल्याला बघायला भेटणार आहे 2025 लालबागच्या राजाचा गेट. तर मित्रांनो ट्रेंडिंग प्रमाणे आपण आता पोहोचलोय लालबागच्या राजाच्या दरबारात. अगदी समोरच आहे लालबागच्या राजाचा गेट. पण तिथे खूप अशी तयारी चालू आहे त्यामुळे तिथे उभं राहून देत नाही. तर मी अपोजिट साईडला उभं राहिलो आणि तुम्हाला एकदा दाखवतो राजाचा दरबार म्हणजे राजाचा गेट. तर हा बघा शाही राजाचा शाही राज गेट. मात्र कुठला तरी डोंब आहे तर तो चालला होता. लालबागच्या राजाचा विजय असो. तो 2025चा लालबागच्या राजाचा गेट बघू शकता. तर इथं राजाच्या दरबाराची तयारी चालूच आहे. वरती बघू शकता हत्ती. एकदम जोरदार तयारी चालू आहे. आहे तेजू काय राजाचा मंडप. बाप्पाचं आगमन नाही झालं का अजून. तर बाप्पाचं आगमन अजून झालं नाही बट हा होता तेजू काय राजाचा मंडप. आणि जसं म्हणण्याप्रमाणे आपल्या मुंबईच्या राजाचा 22 फूट वाल्याचा मंडप. तर मित्रांनो आपल्याला इथं भेटलेलं आहे चैतन्य वतनदार. आपला मित्रच आहे. तर त्याचा देखील एक यूट्यूब चॅनल आहे. त्याने सुद्धा सुरुवात केली. तर त्याच्या चॅनलवर जाऊन सुद्धा एक व्हिजिट करा. तुम्हाला अट्रॅक्टिव्ह व्हिडिओज आणि चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर काय बोलतो चैतन्य. काय नाही हेच सांगेन की तुम्ही माझ्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा. आणि दीपेश सुद्धा खूप चांगलं काम करतो. त्याचं सुद्धा चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण मित्रांनो पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो हाच तो गेट आहे जिकडं उंच उंच गणपती बाप्पाचं आगमन होतं.
आहे क्राऊडच क्राऊड. आपल्या सोबत आहे इथं साई पटेल. तो सुद्धा आलाय राजाच्या आगमनाला. तर मित्रांनो इथं वाजलेत आता 4 आणि आपण आता करतो इथे नाश्ता. मेहुल आणि संदेश शाहू. या बाजूला आपला रोहन मालनकर. नाश्ता टाईम. तर आपण आता नाश्ता करूया. त्यानंतर एक मला वाटतं अर्धा तासानंतर आपण इकडनं आपला जो प्रवास आहे तो कंटिन्यू करू. तर इथं नाश्त्यामध्ये आहे राईस आणि मंचुरियन. यो ले 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 बेटा. तर मित्रांनो आता वाजलेत 3:45 आणि आपला नाश्ता वगैरे करून झालाय. तर आता थोड्या वेळातच आपण इकडनं निघणार आहोत आणि कंटिन्यू करणार आहोत मुलुंडच्या दिशेने. तर आता इथं वाजले सकाळचे 4 आणि आपण नाश्ता केलाय. दाबून नाश्ता केला. दाबून मस्त दाबून. राईस, मंचुरियन, पनीर, फुल धमाके. आणि आता आपण निघालो पुढे म्हणजे रोडच्या दिशेने. तर ब्लॉग बघत राहा एंडपर्यंत. आपण आहोत बरकातली नाका वाडाला. तर त्या बाजूने आपण गणपती जो आहे तो आता बाहेरच्या दिशेने जाणार आहे थेट हायवेला. लाजला. तर मित्रांनो आता इथं वाजले 4 आणि आपण पोहोचलोय आणि थांबलोय भक्ती पार्कला. आणि पाठीमागे बघू शकता बाप्पा आले. आता इथं थोडा ब्रेक घेतोय. सकाळचे 4 वाजले तर आपण एक तडकता भडकता चाय घेऊया. कडक चाय. किती 5 किती पाहिजे शाहू? रिफ्रेशमेंट चाय. मला तर तर चला मित्रांनो आता रिफ्रेशमेंट केले आपण. चाय पिल्या सकाळचं आणि परत प्रियदर्शिनीच्या ब्रिजच्या जवळ जाणार आहे. म्हणजे प्रियदर्शिनी ब्रिजच्या आपलं पुढे येणार आहे. तर आपण आता तिथं पोहोचतो. बाप्पा ऑलमोस्ट पोहोचला असेल पुढे. आपण मागून जाऊया पोहोचूया. तर मित्रांनो आता इथपर्यंत आला जात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला सुद्धा एक मोटिवेशन भेटेल. आणि कमेंट टाकायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आता आपण क्रॉस केलाय प्रियदर्शिनीचा बीच आणि समोरच बाप्पा आहे. ऑलमोस्ट मला तरी वाटतंय की अजून 1 तास आपल्याला असेल
परफेक्ट मुलुंड लोकेशनला पोहोचायला. बघूया आता किती टाइम लागतोय. मित्रांनो सकाळचे 5 वाजलेत आणि आपण घाटकोपर क्रॉस केलं आहे आणि इथं पाऊस देखील थोडा थोडा सुरुवात झाली आहे. त्यासाठी मी जॅकेट वगैरे घातलं आहे. पण आता बघू आता उद्या काय होतं आहे. उद्याचा आगणारा पाऊस नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. तरी देखील आपला जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू असणार आहे. ब्लॉग हा बनणारच आहे. त्या मित्रांनो आता इथं वाजले 5:45 आणि आपण एक काम केलं आहे. गणपतीचं थोडं पुढे आलो आहे आणि येऊन थांबलो आहे. तर माझ्यासोबत आहे इथं रोहन. आता थोडा वेळातच गणपतीची एंट्री होणार आहे मुलुंडमध्ये. तर ते मी सुद्धा दाखवतो. आणि इथं मागे बघू शकता पूर्ण पब्लिक आहे. प्रत्येकजण आता इथं चायसाठी वेट करतात. आणि कुठला पायनॅपल शिरा. इथं वाजले आहेत 5:50 सकाळचे आणि या बाजूला बघू शकता मुलुंडचा राजा आणि अगदी या बाजूला बघू शकता एक साईनाथ नगरचा राजा सुद्धा आहे. तो दोन्ही गणपती आता इथे थांबलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, इथं वाजले सकाळचे 6 आणि आपण पोहोचलो आहोत मुलुंडला. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही मुलुंडचा राजा सुद्धा इथं पोहोचलेला आहे. आणि अगदी मुलुंडच्या राजाच्या ऑपोजिटला आहे आपला साईनाथ नगरचा राजा. तर हा सुद्धा बाप्पा मुलुंड नगरीमध्ये पोहोचला आहे. आणि या बाजूला बघू शकता मुलुंडचा राजा. मित्रांनो आता वाजले 8 आणि पूर्णपणे जी मुलुंडच्या राजाची मूर्ती आहे ती आपल्या ट्रॉलीवरती ठेवलेली आहे. आणि आता मी चाललो आहे घरी, रेस्ट करू आणि भेटू आपण 1 वाजता. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो. आता झाली दुपार आणि मुलुंडच्या राजाची
आगमन मिरवणूक ती आता थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे आणि मी आता पोचलो आहे आपल्या कस्टमच्या रोडला आणि पाठीमागे बघू शकता ट्रॅफिक झाले. तर ट्रॅफिकचं कारण म्हणजेच आपल्या मुलुंडचा राजा निघाला आहे. एकदा दाखवतो पाठीमागे.
तर मित्रांनो, आता जसं की मुलुंडच्या राजाची मिरवणूक स्टार्ट झाली आणि आपण आता पोहोचलो आहोत हनुमान चौकामध्ये. आणि पाठीमागे बघू शकता कलेश्वरनाथ ढोलताशा पथक यांचं वादन चालू आहे. आणि मुलुंडच्या राजाच्या मागे आणखी 2 गणपती आहेत, तर ते म्हणजे मिठागरचा राजा आणि साईनाथ नगरचा राजा. तर आपण एक काम करूया, ते पण थोडे क्लिप कव्हर करूया. चला. मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे रोहन मालनकर आणि आपला मंदार भोईर. तर ते सुद्धा आज असणार आहे राजाच्या आगमनामध्ये. तर रोहन, काय वाटतं, काय वातावरण झालं आता? वातावरण म्हणजे सांगायला गेलं तर खूप आनंदमय झालं आहे. खूप उत्साह आहे मुलुंडमध्ये. आणि हा मला वाटतं शेवटचा रविवार आहे की म्हणजे बाप्पा आपल्या मंडप स्थानी विराजमान होतील. आणि येत्या बुधवारपासून जिथे तिथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणे आणि मोठ्या संख्येने साजरा केला जाईल. आता तुम्ही बघू शकता आपला मुलुंडचा राजा, त्याच्यामागे मिठागरचा राजा आहे, त्याच्यामागे साईनाथ नगरचा राजा आहे. असा हा आगमन सोहळा चालू झालेला आहे. तरी सर्व भाविकांनी आणि यूट्यूबर चॅनलने याचा आनंद घ्यावा. तू काय बोलतो? मी तर काय बोलायची इच्छा होत नाही. हे वातावरण वेगळंच वातावरण असतं. राजाचं आगमन झालेलं आहे. सगळे त्या आनंदात खुशीमध्ये आम्ही लीन झालेलो आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर हा ब्लॉग आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. चला. मित्रांनो, हा आहे मिठागरचा राजा. या बाप्पाचं सुद्धा आज आगमन आहे.
तर मंडळी आता इथं वाजलेत 8 आणि मुलुंडचा राजा पोहोचला आता मंडपाजवळ, अगदी एकदम बाहेरच उभा आहे, दाखवतो एकदा. तर इथं समोरच आपला बाप्पा जो आहे मंडपाच्या बाहेर पोहोचलाय आणि इथं आहे आपला बाप्पाचा मंडप. तर इथं आता गोविंदा पथक येणार आहे सलामी देण्यासाठी, तर त्यासाठी बाप्पाला इथं थांबवले. तर एकदा सलामी झाली तर मग त्यानंतर बाप्पा आपल्या आतमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो आता इथं वाजलेत 8 वाजलेत आणि मुलुंडचा राजाचा गणपती जसा मंडपाजवळ आला तर पाऊस देखील सुरुवात झाली. मी उभा होतो मागच्या साईडला आणि आता माझ्या समोरच गणपती आहे, मंडपामध्ये एंट्री मारतो. तर एकदा दाखवतो मी. तर आपण पण एक काम करूया, तर थोडा फ्रंट साईडला जाऊया कारण तर मित्रांनो आता इथं वाजले 9:30 आणि मुलुंडचा राजा आपल्या मंडपामध्ये पोहोचलाय. पण आता तिकडे अर्धा तास बाकी आहे, ते डीजेचा शो चालू आहे. पोरं काय ऐकणार नाही, राडा होणारच आहे. राजा आला आपल्या दरबारात. तर मी सुद्धा हा व्लॉग मी इथेच एंड करतो आणि भेटूया आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये असंच.
तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय अजून काय बोलण्यासारखं नाही. आता येणारे पुढचे 10 दिवस 11 दिवस असा उत्सव चालू राहील. तरी सर्व भाविकांनी जसं जमेल तसं दर्शनासाठी या. आपल्या दर्शनासाठी सकाळ संध्याकाळ पूर्ण रांगच लागलेली असते. तरी पण तुम्ही जसं जमेल, जसं काम वरून कसं काही असेल तसं तुम्ही आपला व्यवसाय वगैरे सगळं सांभाळून या. तर यावे, राजा आपलाच आहे, दर्शनासाठी यावे.